भाजपनं सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन धुडगूस घालावा असं अंजली दमानिया म्हणतात। विरोधकांना सोबत घेऊन भाजपनं लोकशाही संपवून टाकावी असंही दमानियांनी म्हटलंय। नाच घेऊन भाजपने एक काम करावं, आता सगळ्यांनाच घेऊन टाकावं विरोधी पक्षातल्या, म्हणजे संपलं। समोर विरोधी पक्षातला एकही माणूस नको आणि मग धुडगूस घालायला जी आता सुरुवात केलेली आहे ते आणि त्याचा कळस होईल। मला एकनाथ खडसेंबद्दल खरंच काही बोलायचं नाही, त्यांनी विधान काय केलं तेही मला माहिती नाही ना, जाणून घेण्याची इच्छा आहे। कारण भाजपनं त्यांना उचलून फेकून दिलं होतं आणि त्यानंतर अजूनही त्यांना वाटत असेल कदाचित भाजपमध्ये आहेत, कारण ते एवढे वर्ष भाजपत राहून राहून डोक्यात तेच बसलेलं दिसतंय त्यांच्या। 3 तारखेनंतर काहीही झालं तरी आम्ही फडणवीस आणि एनडीए सोबतच असं सुनील तटकरे म्हणतायत। आम्ही कधी सुरत गुवाहाटी गेलो नव्हतो असं देखील सुनील तटकरेंनी बोलून दाखवलंय। तर आम्ही गुवाहाटीला चांगल्या कामासाठी गेलो असा पलटवार भरत गोगावलेंनी केलाय। टीका करणारे काही लोक आमच्या युतीत सामील झाले असंही म्हणत गोगावलेंनी तटकरेंवर निशाणा साधलाय। काल परवा रवींद्र चव्हाण साहेब उद्वेगाने बोलले 3 तारखेपर्यंत युती आहे तोपर्यंत सांभाळा। मला माहित नाही काय होणार आहे ते, पण 3 तारखेनंतर काय घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्रजी आणि एनडीएच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे। ती गरुडच्या आणि रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे। आणि आम्ही कधी सुरत मार्गे गुवाहाटीला आणि तिथून गोव्या मार्गे कधी आलो नाही। आम्ही जे गेलो ते त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या संबंध विकासाच्या कामासाठी गेलो। मुंबई टू सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा, गोवा ते मुंबई असं आहे। त्यांना जर कोणाला माहिती नसेल तर परत नीट सांगा। आणि आम्ही गेलो ते चांगल्या कामासाठी गेलो, चुकीच्या आणि वाईट कामासाठी गेलो नाही। आम्ही हे सगळं केल्यामुळेच हे सगळे रामायण महाभारत घडलं हे सगळ्यांना ज्ञात आहे। आता काही लोक टीका टिप्पणी करतायत, करू द्या, पण ते पण सामील झाले ना नंतर आमच्याबरोबर, आमच्या युतीमध्ये ते पण सामील झाले। जर तुम्हाला पचत नव्हता, पटत नव्हता तर कोणी तुम्हाला सांगितलं होतं सामील व्हायला? 1-1.25 वर्षांनी तुम्ही आमच्याबरोबर सामील झालात। तर सांदवड नगर परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनबाबत ऑफर असा एक नवा सवाल उपस्थित होतोय, कारण ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठी खळबळही उडाली आहे। राकेश अहिरेंना 1 कोटी दिले तर मतं मिळवून देण्याची ही ऑफर असल्याचं बोललं जातंय। राकेश अहिरेंसोबत शक्ती ढोमसे यांनी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती आहे। त्यांचा फोन मला याच्यासाठी होता की तू जर मला 1 कोटी देतोय तर तुझी वोटिंग आम्ही 11,15,000 पर्यंत नेऊन नेऊ। आणि त्याचा अजून एक दावा असा आहे की आमचा बीजेपीचा जो कॅन्डिडेट आहे वैभव काहीतरी बागुले काहीतरी, तर तो आजच आमचा निवडून आलेला आहे। एवढी त्याला विचारलं शाश्वती कशी, तर त्याचं म्हणणं असं झालं की आमचं मशीनवाल्याशी बोलणं झालेलं आहे आणि तुम्ही जर बोलले 1 कोटी दिले तर आम्ही तुम्हाला हे 11,15,000 पर्यंत घेऊन जाऊ। त्यांनी जो दावा केला आहे, भविष्यात समजा त्यांचा उमेदवार जर येतोच आहे तर लोकशाहीवर प्रश्न आहे की बाबा लोकांनी मतदान करायचं कशासाठी, कारण यांनी जर सेटिंगच केलेली आहे तर। एक मोठी बातमी, प्रशांत जगताप राजकारणातून विश्रांती घेत असल्याबाबत बातमी असल्याचं धंगेकरांनी बोलून दाखवलंय। प्रशांत जगताप यांनी असा निर्णय घेऊ नये असा त्यांना माझा सल्ला आहे असंही धंगेकर म्हणतायत। तर पुणेकरांसाठी प्रशांत जगताप यांनी काम केलं पाहिजे असंही धंगेकरांनी म्हटलंय। एखादा कार्यकर्ता घडायला वर्ष लागतं। आज प्रशांत जगताप, त्याच्या वडील असतील, आई असतील, यांचं पुणे शहरामध्ये सामाजिक कार्याकर्ते योगदान आहे। त्यांची आई बी माझ्याबरोबर सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय, ते स्वतः महापौर म्हणून पुण्याचं काम केलंय, पीएमटी मध्ये पीएमपीएल मध्ये त्यांनी पद भूषवलं। आणि असा चांगला कार्यकर्ता अचानक जर काही पक्षाची ध्येय धोरणाबद्दल जर त्यांच्या प्रसार माध्यमातून ऐकलं की मी राजकीय संन्यास घेईन, तर एक कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून असं वाटतं की एक कार्यकर्ता असा नेहमी घडत नाही। पुणे मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास राजीनामा देणार, शहराध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा देणार। पुणे मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास राजीनामा देणार असल्याचं कळतंय, तर शहराध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचं देखील कळतंय। शरद पवार आणि अजित पवारांचे दोन्ही पक्ष एकत्र आले तर महापालिकेत त्याचा फायदा होईल, परंतु तुमचा त्याला कडाडून विरोध दिसतोय। माझा कडाडून विरोध असण्याचं काही कारण नाही। मी त्या ठिकाणी अभ्यासपूर्व किंवा एकूणच नाही का व्यवस्थित माहिती घेऊन बोलणारा किंवा त्याप्रमाणे प्रकारे कृती करणारा कार्यकर्ता आहे।
माझ्याकडे जो तक्ता आहे तो क्लिअर सांगतो की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 पक्ष एकत्रित लढले तर आम्ही खूप चांगली आकडी म्हणजे 2 आकडी चांगली मोठी संख्या घेऊन आम्ही या महानगरपालिकेत पुनरागमन करतो. मात्र दादांच्या वर गेल्यामुळे आमची महाविकास आघाडी संपुष्टात येते पुण्यामध्ये. त्याच्यानंतर दादांच्या वर जाऊन आमच्या पक्षाला दुय्यम भूमिका किंवा दुय्यम त्या ठिकाणी स्थान मिळतंय आणि त्याच्यामध्ये कदाचित आम्ही 1 आकड्यावर राहू, 1 आकडी संख्येवर राहू महापालिकेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. ही सगळी राजकीय चर्चा झाली, परंतु निवडणुकीतून विश्रांती घेणे इतपत का विचार जात आहेत तुमचे? तो शब्द माझ्याकडून जाणीवपूर्वक आला, किंवा अगदी अंतःकरणापासून आला. जर युती झाली तर प्रशांत जगताप राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? अशा 2 राष्ट्रवादी जर एकत्रित लढले तर सन्माननीय पवारसाहेब, सन्माननीय अजितदादा, सन्माननीय सुप्रियाताई यांच्यावर श्रद्धा, विश्वास, प्रेम, आदर व्यक्त करत मी माझा शहराच्या अध्यक्षपदाचा आणि शहराच्या म्हणजे पक्षाच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा देऊन एक समाजकारणी म्हणून माझा तुम्हाला सोशल हँडल दिसेल. सोशल हँडलवर माझी ओळख ही एक सोशल वर्कर आणि एक फॉर्मर मेयर म्हणून दिसेल. रवींद्र दंगेकर यांनी एक फेसबुक पोस्ट आणि ट्विट केलेला आहे आणि ते म्हणतायत की पुण्याला तुमची गरज आहे, लढाऊ कार्यकर्त्याची पुण्याला गरज आहे, तुम्ही असा कोणताही निर्णय घेऊ नका, युत्या आघाडी होत असतात, तुमचं राजकारणावर याचा परिणाम होऊन देऊ नका. नाही, मी आज सकाळी आताच कोणाशी तरी बोलताना माननीय रवींद्र दंगेकर साहेबांचे माझ्या आभार मानले. मी त्यांचा खरंच मित्र म्हणून आभारी. विश्रांती संपल्यानंतर पुन्हा कुठं दिसणार माहित आहे. तुम्ही आता तर तुम्हाला मी दाखवू शकतो. राष्ट्रवादीत प्रशांत जगताप एकमेव असा कार्यकर्ता आहे 27 वर्षातला पवार साहेबांचा आणि पूर्वीच्या काळातला अजितदादांचा. सगळीकडे राष्ट्रवादी, म्हणजे बाकीच्यांच्या संपर्क कार्यालयात गेला तर फक्त नेत्यांवरचा फोटो दिसेल. इथं राष्ट्रवादी, इथं राष्ट्रवादी आहे, इथं राष्ट्रवादी, बाहेर सगळं माझं ऑफिस ब्रँडिंग राष्ट्रवादी आहे. किंबहुना 27 वर्षापासून माझा म्हणजे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरचा माझा मेल आयडी आहे. म्हणजे जो माझ्या पर्सनल जीवनासाठी पण वापरला जातो, राजकारणासाठी पण वापरला जातो आणि व्यावसायिक कारणासाठी वापरला जातो. तो आहे प्रशांत जगताप पुणे ncp@gmail.com. माझा दुसरा मेल आयडी पण चेंज करावा लागेल. विचार करा की प्रशांत जगतापनी एनसीपी बरोबर काय नातं जोडलं असं. म्हणजे घड्याळ काढताना डोळ्यात पाणी आलं, आता तर तुतारी, त्याच्यामुळे माहिती नाही आता पुढे काय. आता भावनिक होतं, आता देखील डोळ्याला पाणी आलं तुमच्या. ठीक आहे साहेब, जिंदाबाद. नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप, खरं तर अनेक आंदोलनामध्ये आपण प्रशांत जगताप यांना पाहिलेलं आहे. मात्र आज प्रशांत जगताप भावनिक झालेले आहेत, त्यांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. कारण की ते म्हणतात ज्यावेळी पक्ष कार्यालयावरचं घड्याळ काढलं त्यावेळी देखील मी भावनिक झालो होतो आणि आता पुढे काय होणार आहे हे मला देखील माहीत नाही. परंतु दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मी म्हणजे प्रशांत जगताप स्वतः राजकारणातून पॉज घेतील आणि नंतर ईश्वर जे काही मार्ग दाखवेल त्या मार्गाने जाईल. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी,